पोलिसांच्या तत्परतेमुळे महिला थोडक्यात बचावली। चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शिरूर शहरातील सोनारआळी परिसरात कुत्र्यांनी आणखी एका महिलेवर झडप घातली। या घटनेचा थरार सीसीटीव्हीत चित्रित झालाय। कुत्र्यांनी हल्ल्याच्या हेतूने अचानक महिलेचा पाठलाग करून तिच्यावर हल्ला चढवला। नागरिकांनी तातडीने धाव घेत कुत्र्यांना पिटाळून लावलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। महिला सुखरूप आहे, तरी या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले। भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। अमोल, दिवसेंदिवस या भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढतो, या संदर्भात प्रशासन काही निर्णय घेतंय का? नक्कीच प्रणित, आपण पाहतोय की गेल्या काही दिवसापूर्वी चाकणची घटना ही खरं तर ताजी असतानाच आता शिरूर शहरातील नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सोनारआळीच्या परिसरामध्ये भटक्या कुत्र्याने एका महिलेवरती अटॅक करताना आपण पाहिलेला आहे। त्यांची दिवसेंदिवस संख्या वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे प्रशासन कुठेतरी यावरती काय डिसिजन घेते याच्या काळात पाहणं गरजेचं। आम्ही प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रशासनाशी संपर्क होऊ शकला नसला तरी या ठिकाणी आपण जय महाराष्ट्राच्या वतीने पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करत आहोत। भटक्या कुत्र्यांचा खरं तर उन्माद हा नागरिकांबरोबरच शेतीमालाला सुद्धा मोठ्या प्रमाणात होतो आणि प्रशासन येत्या काळात काय निर्णय घेते हे पाहणं आता गरजेचं आहे। जी अमोल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।